पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत. माझी अकॅडमी आहे पुणे फिटनेस क्लब. तर ते प्रत्येक विद्यार्थ्याला मी सांगतो की हा वर्कआउट तुम्ही वॉर्मअपच्या अगोदर 100% करा. त्यांनी तुमचा परफॉर्मन्स सुधारेल आणि 100% परफॉर्मन्स सुधारलेला आहे. 100 मीटर सुधारलेला आहे, 1600 मीटरमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, गोळा फेकमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर तुमच्यापर्यंत पण पोहोचण्याचं एकच कारण की भरपूर जणांना इंजुरी होत आहेत, की प्रत्येक व्हिडिओ बघितला की त्याच्यामध्ये कमेंट करतात, सर ही इंजुरी झाली आहे, काय करावं लागेल, असं झालं आहे, काय करावं लागेल. इंजुरीपासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल तर मोबिलिटी करणं अत्यंत गरजेचं आहे. वॉर्मअपच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. मसल ऍक्टिव्हेशन करणं गरजेचं आहे. वर्कआउट करण्यासाठी मसल रेडी करणं, पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. तर वॉर्मअपच्या अगोदर तुम्हाला मोबिलिटी करणं 100% गरजेचं आहे. मोबिलिटी कशी केली पाहिजे याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच बनवून पाठवेल. कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला कुठली इंजुरी झाली आहे किंवा त्या इंजुरी बरी होत नाहीये, तर तुम्ही त्याच्यासाठी काय वर्कआउट केलं पाहिजे हे मी तुम्हाला नक्की सांगेल. तुम्हाला कुठला इव्हेंट हार्ड जातोय, अवघड जातोय, 100 मीटर सुधारत नाहीये, 1600 मीटरमध्ये परफॉर्मन्स वाढत नाहीये, 1600 मीटरचा टायमिंग कमी होत नाहीये, तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. तर त्याच्यावरती मी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवेल, जेणेकरून तुमचा 100% फायदा होईल. फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.